अध्यक्ष महोदय, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की GR मध्ये ज्या जाचक अटी होत्या ज्या काढण्यात याव्या अशी मागणी सर्व शेतकरी आणि आम्ही सर्वजण करत होतो, ती तुम्ही मान्य केली आणि जाचक अटी काढल्यामुळे 30-35 लाख अधिकच्या शेतकऱ्यांना तिकडे फायदा होईल। अजितदादांच्या बाबतीत आपण बोलत असताना FIR बद्दल सांगितलं। मला खरं तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची की याच्यामध्ये टेक्निकल एन्क्वायरी AIB करत आहे आणि आम्ही सगळे म्हणत आहोत क्रिमिनल एन्क्वायरी सुद्धा तिथं झाली पाहिजे। त्यामुळे FIR जो आपण कर्नाटकाकडनं 0 FIR च्या अंतर्गत इथं आणलेला आहे, तो जो त्या ठिकाणी CIDने एक्सेप्ट केला, तर मग तिथं क्रिमिनल एन्क्वायरी म्हणजे क्रिमिनल अँगलनी एन्क्वायरी त्या ठिकाणी आपण सुरू करत होतो। असे अनेक इन्स्टन्सेस आहेत की जिथं FIR झालेलं आहे आणि याच्यात समजा ओनरच्या बाबतीत म्हणजे VSRच्या बाबतीत तुम्ही FIR करा अशी जर विनंती त्याच्यामध्ये करत असो आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर चार्जशीटमध्ये म्हणजे एन्क्वायरी झाल्यानंतर आपल्याला कळलं की ठीक आहे ते त्याच्यामध्ये जबाबदार नाही आहेत, तर चार्जशीटमधून तुम्ही त्यांचं नाव काढू शकता। त्यामुळे FIR जर दाखल झाला तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन हे सुरू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं। आणि त्याच्याचबरोबर मगाशी आपण सांगत असताना काही पॉस्कोच्या केसेसबद्दल सांगितलं आणि त्याच्यामध्ये आकडेवारी तुम्ही समजून सांगत होता, पण चार्जशीटमध्ये 46% हा जो रेट आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल असं सांगितलं। फक्त विनंती एवढीच आहे CM साहेबांना की याच्यामध्ये आपण नसरापूरचं उदाहरण दिलं आणि त्याचं अभिनंदन कालसुद्धा केलं होतं, तुमचं केलं होतं, तुमच्या डिपार्टमेंटचं केलं होतं। याच्यापुढे बेंचमार्क हा नसरापूर असेल। फक्त विनंती एवढीच आहे, सातारा जळगावमध्ये ज्या केसेस झालेल्या आहेत तर पास्ट हिस्ट्रीमध्ये झालेल्या केसेस ज्याच्यामध्ये 3-3 वर्ष झाले अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही, जर आपण एक SIT फॉर्म केली पास्ट केसेससाठी की काही ठिकाणी बराच वेळ का लागतोय याचं जर संशोधन झालं आणि त्या ज्या काय अडचणी असतील त्या जर तुम्ही सोडवल्या तर मला असं वाटतं त्या पालकांना सुद्धा कुठं ना कुठेतरी तिथं न्याय मिळू शकतो।